सावंतवाडी नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक आहेत। सावंतवाडीत होणाऱ्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या लढतीमध्ये नगराध्यक्ष पदामध्ये सर्वाधिक लक्षवेधी उमेदवारी ठरली आहे ती भाजपाच्या श्रद्धा लखमराजे भोसले यांची। राजघराणे आणि सामान्य जनता यांच्यामध्ये दरी असल्याचे भासून श्रद्धा भोसले यांची इमेजच डॅमेज करण्याचा हरेक प्रयत्न त्यांच्या विरोधकांकडून निवडणुकीचा जाहीर प्रचार संपायला आला तरीही केला जातोय। पण काय आहे नेमकी वस्तुस्थिती? श्रद्धा भोसले या खरंच स्वातंत्र्यपूर्व काळातील राजघराण्यातील सोपस्कार जपणारे आहेत की राजघराण्यातील असून सुद्धा खऱ्या अर्थानं कॉमन वुमन आहेत? पाहूयात स्ट्रेट लाईन विथ राजन चव्हाण। सावंतवाडीमधील नगर परिषदचा जाहीर प्रचार संपून प्रत्यक्ष मतदान व्हायला आता काही अवघे तासच शिल्लक राहिले आहेत। उद्या 2 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल आणि 3 डिसेंबर रोजी मतदानानंतरचा निकाल सुद्धा लागेल आणि सावंतवाडीचा नगराध्यक्ष कोण आणि नगरसेवक कोण आणि सावंतवाडी कोणाची कुठल्या पक्षाची हे सुद्धा समजून येईल। सावंतवाडी नगर परिषदच्या इतिहासातील सध्या सुरू असलेली ही निवडणूक सर्वार्थानं वेगळी ठरते। जिथे आजवर राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तत्कालीन शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला आणि भाजपाच्या नारायण राणे, रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे यांनी विशेष लक्ष घालून नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये संजीव परब यांच्या माध्यमातून भाजपाचा पहिला नगराध्यक्ष सावंतवाडीच्या नगर परिषदेवरती बसविला। कालांतराने पक्षीय बदलामध्ये भाजपामध्ये असलेले संजीव परब हे आमदार निलेश राणेंच्या साथीने शिंदे शिवसेनामय झाले। सावंतवाडी सध्या भाजपा, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष असलेल्या उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर अशी पंचरंगी लढत नगराध्यक्ष पदासाठी होत आहे। परंतु खऱ्या अर्थानं नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या श्रद्धा भोसले आणि शिंदे शिवसेनेच्या ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर यांच्यातच लढत होताना पाहायला मिळत आहे। भाजपाच्या सावंतवाडी नगर परिषदेमधील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाताई लखमराजे भोसले या सावंतवाडी संस्थांच्या राजघराण्यातील उमेदवार आहेत। राजघराण्यातील सदस्य हाच एक धागा पकडून श्रद्धा भोसले यांना त्यांच्या राजकीय विरोधकांकडून आणि विशेषतः शिंदे शिवसेनेकडून टार्गेट केलं जातंय। राजघराणा आणि कॉमन मॅन यांच्यामध्ये अगदी पुसटशी अशी रेषा असतेच। सर्वसामान्य माणसाच्या मनात हे गृहीत बसलेलं असतंच आणि याच गृहीतकाचा धागा पकडून श्रद्धा भोसले यांच्या विरोधकांकडून श्रद्धाताई यांची राजकीय इमेज डॅमेज करण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागलेली दिसून येते। उद्या श्रद्धा भोसले या नगराध्यक्षपदी निवडून आल्या तर रात्री अपरात्री सामान्य माणसांच्या मदतीसाठी त्या उपलब्ध होऊ शकणार नाहीत। इथपासून ज्यांना मराठी बोलता येत नाही किंवा मालवणी समजत नाही किंवा बोलता येत नाही अशा उमेदवारांना आपल्या अडचणी काय समजणार अशा प्रकारचा अपप्रचार सुद्धा त्यांच्या राजकीय विरोधकांकडून करण्यात आला। शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तर सोडाच, आमदार दीपक केसरकर यांनी सुद्धा मीडिया समोर ऑन रेकॉर्ड ज्यांना मराठी बोलता येत नाही, ज्यांना मालवणी समजत नाही त्या आपल्या अडचणी कशा सोडवणार असं सुद्धा सांगितलं। पण सावंतवाडीमध्ये ऑन फील्ड वस्तुस्थिती काय आहे? श्रद्धा भोसले या राजघराण्यातील सून असल्या, राजघराण्याच्या सदस्य असल्या आणि युवराज लखमराजे यांच्या पत्नी असल्या तरी सुद्धा सावंतवाडीकर आम जनतेशी त्यांचं वागणं कसं आहे? केवळ राजघराण्यातील राजशिष्टाचार पाळून श्रद्धा भोसले या सर्वसामान्य जनतेशी अंतर ठेवून असतात की आम पब्लिकमध्ये मिळून मिसळून असतात? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे सावंतवाडीकरांनाच विचारलं तर समजून येतं की श्रद्धा भोसले यांनी कधीच आपण राजघराण्यातील असल्याचा बडेजाव सर्वसामान्य जनतेशी वागताना किंवा त्यांच्याशी मिळून मिसळून वागताना कधीही बाळगला नाही। उलट सावंतवाडीच्या कॉमन पब्लिकमध्ये सहभागी होत आपण तुमच्यातीलच एक आहोत, तुमच्याच घरातील एक सदस्य आहोत अशा प्रकारचा विश्वास श्रद्धा भोसले यांनी सावंतवाडीवासियांना दिला आहे। मुंबईत जन्म झालेल्या, लंडन अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या श्रद्धा ह्या युवराज लखमराजे भोसले यांच्याशी विवाह झाल्यानंतर सावंतवाडी राजघराण्याच्या युवराज्ञी बनल्या। पण आपल्या राजघराण्याचा बडेजाव कधीच त्यांनी आपल्या आचरणात आणला नाही। सर्वसामान्य माणसांशी अदबीने वागणे, आपुलकीने वागणे, आस्थेने त्यांची चौकशी करणे आणि विशेषतः आपल्या उच्च शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या सावंतवाडी शहराचा विकास करणे, येथील युवाईला पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणे, सावंतवाडी शहराची स्वच्छता
ड्रेनेजची सुव्यवस्था तसेच अन्य महत्वाची विकास कामे आणि विकास प्रकल्प मार्गी लावणे यालाच श्रद्धा भोसले ह्या प्राधान्य देत आहेत. नगर परिषद निवडणुकीच्या आधीपासून मागील 2 ते 2.5 वर्षांपासून श्रद्धा भोसले ह्या पर्यटन आणि रोजगार या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सावंतवाडीकर युवाईशी कनेक्ट आहेत. सावंतवाडीसारखे दुसरे सुंदर शहर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही. सुंदरवाडी असलेल्या सावंतवाडी शहराला आणखीन सुंदर आणि समृद्ध बनविणे हा एकच ध्यास घेऊन श्रद्धा भोसले या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने सावंतवाडीकरांच्या प्रत्येक घरोघरी जाऊन त्या आपल्या सावंतवाडीकर जनतेशी सुसंवाद साधत आहेत. राजघराण्यातील एक युवराज्ञी नव्हे तर आपल्याच घरातील मुलगी, आपल्याच घरातील सून आपल्याशी सुसंवाद साधत असल्याची जाणीव आज सावंतवाडीकरांच्या मनात आहे आणि हीच भावना 2 डिसेंबर रोजी श्रद्धा भोसले यांच्या विजयासाठी कमळ निशाणीला मत देऊन सावंतवाडीकर व्यक्त करतील.